नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींचे स्वागत आहे क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती भेटणार आहे। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजू बेल देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन अपडेट देईल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ पाहू शकता। तर चला, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी देणार आहे। या व्हिडिओमध्ये असं काय आहे की जे काही तुम्हाला फसव्या अफवा रील्स किंवा इतर सोशल मीडियावरती तुम्हाला काही जे पाहायला मिळतं की लाडकी बहीणमध्ये हा बदल झाला आहे किंवा तो बदल झाला आहे, असं नक्की खरं आहे की नाही याचे डिटेल आणि इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरू करूयात। पहा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी जी माहिती दिली जाते आपल्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती असेल, सोशल मीडियावरती असेल, आपल्याला रील्सच्या माध्यमातून असेल किंवा मोठ्याल्या व्हिडिओमधील असेल, आपल्याला खूप माहिती पाहायला मिळते की या योजनेत एवढा बदल झालेला आहे, आता परत आपल्याला यामध्ये अपात्र ठरणार की पात्र ठरणार, अशा अनेक अफवा किंवा पाहायला मिळत आहेत। तर पहा, समाज बांधवांवर प्रसारित करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास प्रसारित करण्यात आलेले आहे। या ज्या वेबसाईट आहेत, जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती असं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही लाडकी बहीण जेव्हापासून सुरुवात केली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही कोणताही त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये बदल केलेला नाही आहे। हां, तुमचे जे पेमेंट असेल ते 1500वरून 2100 करण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये तो बदल सरकारने ऑफिशियल केलेला आहे। परंतु हे ज्या फेक अफवा असेल किंवा इतरत्र सोशल मीडियावरती असेल की लाडके बहीणमध्ये ज्या अटी व शर्ती लागू होत्या त्यामध्ये खूप सारे बदल करण्यात आलेले आहेत, ही बाब खोटी आहे असे महिला व बालविकास विभागातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। असं परिपत्रक जारी झालेलं आहे। पहा पुढे काय लिहिलेलं आहे। पहा इथे सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर एक महिलाने इथं प्रतिनिधित्व म्हणून सांगितलेलं आहे। एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून या बाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून तरी याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या अप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती। म्हणजे जे काही तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या ऐकता की लाडकी बहीण योजनेमध्ये असा बदल झालेला आहे, काय बदल झाला आहे ती सविस्तर अशा पद्धतीने जे काही तुम्हाला न्यूज किंवा फेक अफवा रील्सद्वारे असतील, लॉंग व्हिडिओद्वारे असतील, यामध्ये तुम्ही बळी पडू नये असं यांनी सरळ सांगितलेलं आहे। जी ही महिला आहे या महिलेने सरळपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा ज्या अफवा आहेत त्यामध्ये तुम्ही पडू नये, त्या रील्सपासून दुर्लक्षित करा, अशा रील्समध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवू नका, कारण जे काही अजून बदल झाला नाही, ऑफिशियल काहीच बदल झाला नाही, लाडक्या बहिणीला आहेत ते पैसे भेटणार आहेत। 1500 रुपयापासून 1500 रुपयापासून 2100 रुपये ते तुमची भेटणार आहेत, फक्त थोडासा टाईम लागू शकता, असं परिपत्रक आहे। परिपत्रक देखील आपण समजावून घेऊयात। बघा, परिपत्रकामध्ये सांगितलं आहे एकात्मिक बालविकास योजना पुणे जिल्हा परिषद पुणे, दूरध्वनी क्रमांक दिला आहे, कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे, नेहरू अशा पद्धतीने ॲड्रेस वगैरे दिनांक वगैरे दिलेला आहे, इथं प्रति म्हणून दिलेला आहे आणि विषय आहे माझी लाडकी बहीण योजनेबाबत। पहा पुढे या परिपत्रकामध्ये असं सांगितलेलं आहे उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत जे वेगवेगळे सोशल मीडिया आहेत रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे, यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण झालेले आहेत, अनेक गैरसमज झालेले आहेत। याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। या अनुषंगात आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती तसेच योजनेचे
जे कार्यपद्धती आहे कोणताही बदल झालेला नाही आहे यामध्ये, अशा पद्धतीने तुम्हाला परिपत्रकामध्ये पाहायला मिळते. म्हणजे यामध्ये अजून कोणताही बदल केलेला नाही आहे. खाली तुम्हाला सही वगैरे पाहायला मिळते जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांची. म्हणजे अजून कोणतेही बदल झालेला नाही. हा बदल पहा. तुम्हाला रील्सद्वारे खूप फसवणूक वगैरे होत असेल आणि तरीही तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नांचे निरसन करेन. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. असंच व्हिडिओ येत राहतात. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत